हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळं तुम्ही मजेत आणि मजेतच राहा. ते बेसिनमध्ये धुतलेली भांडी आता मी सगळे हे करत आहे आणि आता वाजले आहेत बघा 6:15 आणि चाललेलं आहे माझं घरचं रोजचं रुटीन वगैरे मॉर्निंगचा. आज आहे स्कूल, तर निमितचा टिफिन बनवणं चालू आहे. आणि खरं सांगते, हे उठल्यानंतर जी इतकी गडबड असते ना, निमिषला उठवणं, त्यानं उठत नाहीत बघा मुलं. आता सुट्टी दिवाळीची झालेली आहे, आराम भरपूर करायची सवय लागलेली आहे मुलांना. आणि खरं सांगू का, मला पण आराम करायची सवय लागली आहे. माणसाचं म्हणतात ना, आराम हराम असतं, हे असं असतं बघा. कारण की इतका कंटाळ येतो ना, की माणसाला रोजचं काम काम काम. आणि त्यातनं आपल्याला सुट्ट्या भेटली म्हणजे मुलांच्या स्कूलला सुट्टी असली की आपल्याला पण उशिरानं जरा झोपायला मिळतं. आणि आता स्कूल स्टार्ट झालेलं आहे, तर मलाही लवकर उठायला लागलं. तर पूर्ण घर वगैरे पूर्ण व्यवस्थित असं झाडून घेतलं, पारुसं काढलं आणि त्यानंतर फ्रेश झाले आणि किचनमध्ये डायरेक्ट घुसले आणि सगळी कामं वगैरे चालू केलेली आहेत. आणि फूड प्रोसेसरमध्ये मी आता इथं कणिक मळून घेत आहे. बरेच जण रात्री कणिक वगैरे मळून ठेवतात, पण खरं सांगू फ्रेंड्स, मला अजिबात आवडत नाही रात्री कणिक मळून ठेवणं वगैरे. किती पण लवकर असू आता तर निमिषचे 7:30ला बस तर येते. तनिष तर माझा मोठा मुलगा तर 6:30ला आधी जात होता. पण मी कधीच असं कणिक मळून वगैरे ठेवत नव्हते. पण आता इथे फूड प्रोसेसरमध्ये मी कणिक मळून घेत आहे. आणि खरं सांगते, फूड प्रोसेसरमध्ये कणिक खूप छान पद्धतीने मळली जाते. आणि एवढं छान सोय असेल तर मग काहीच हरकत नाही ना आपल्याला सकाळी कणिक मळून घ्यायला. त्यानंतर आज बनवायची आहे भेंडी. कारण की मी रात्रीच मला सांगून ठेवलेलं होतं, मम्मा मला टिफिनला भेंडी हवी. त्यामुळं मी जे काही फ्रीजमधलं हवं आहे ना, ते सगळं साहित्य काढून घेत आहे. आणि भेंडी वगैरे काय केलं माहिती आहे का, मावशीकडनं कालच दुपारी म्हणजे मी कट करून घेतलेली होती. बरं पडतं बघा, आदल्या दिवशी जर आपण तयारी थोडीफार करून ठेवली ना, तर बरं पडतं. पण कणिक वगैरे मळून ठेवणं मला योग्य वाटत नाही, कारण की ते म्हणतात पॉयझनमध्ये तयार निर्माण होतं. त्यामुळे मी अजिबातच करत नाही. भेंडी वगैरे चिरून ठेवणं वगैरे, लसूण सोलून ठेवणं हे योग्य वाटतं. त्यानंतर चपात्या त्याच्यापुरतं केलेलं आहे. मस्तपैकी यम्मी टेस्टी अशी आपली भेंडी पण तयार झालेली आहे. हिरवी मिरची फोडणीला घातली होती ॲक्च्युली, छोटे तुकडे करून. कारण त्याने रात्री फरमाईश दिलेली होती, मम्मा मला हिरवी मिरचीची भेंडी हवी. मसाला भेंडी पण आवडते, मिठाची भेंडी पण आवडते, पण आम्हाला खायची होती हिरव्या मिरचीची. त्यामुळे म्हटलं हिरव्या मिरचीची त्याला मी हे केलं. आणि मला इथं बनवायचं आहे त्याच्यासाठी हेल्दी असं डायनो शेक. मुलांना दूध न देता दुधामध्ये थोडंसं आपण एक्स्ट्रा काहीतरी घातलं ना, म्हणजे मी नाही का बूस्ट म्हणा असं तसं अजिबात देत नाही. तर हे मस्त हेल्दी असं विटॅमिन्स मिनरल्स यांनी भरलेला भरपूर अशा प्रमाणामधला हा डायनो शेक आहे. तो मी कंपल्सरी त्याला देते. बाकी त्याचं दिवसभराचं काही घेऊ दे, माझं एवढं काही म्हणणं नसतं. पण माझं त्याला एकच म्हणणं असतं की तू हे डायनो शेक घेत जा. नंतर कसं असतं बघा, हल्ली आता मी पुण्यात राहते, बघताना मुलांच्या पार्ट्या बड्डे तसं फक्त पिझ्झा बर्गर ह्याशिवाय दुसरं काही बनवतच नाहीत. त्यामुळे कसं आहे, जसं जग चाललं आहे तसं नुसार आपल्याला इथे बदलावं पण लागतं. त्यामुळे आता इथे बनवलेलं टिफिन भेंडी वगैरे थंड झालेली आहे. मला निमितचा टिफिन बनवून घ्यावं, तो तिकडे डायनो शेक घेत आहे. आणि आज आमची जरा मूड खराब झालेला आहे निमितचा, कारण मी शूटिंग आता करते त्याचं. पण नुसतं काला मा शूटिंग घेऊ नको शूटिंग, म्हणजे नाही कळत मुलांचं कधी कधी हे असं असतं बघा. मूड इतका खराब होतो त्याचा कधी कधी, झोप न झाल्यामुळे चिडचिड होते का काय कशाने होते काय माहीत. तो चिडचिड करत होता. आणि बघा 7:15 वाजले आहेत, वातावरण खूप छान असं झालेलं आहे. आज आभाळ नाही, ऊन पडलेलं आहे, त्यामुळे एकदम छान असं वाटत आहे. हे बघा, त्याला शूटिंग अजिबात त्याला नको यायचं नाही कॅमेऱ्यासमोर. माझ्या सासूबाई म्हणत होत्या का असं करायला लागले, मी लावते त्याला कॅमेऱ्यासमोर यायचं नाही म्हणून त्याचे नखरे सुरू झालेले आहेत. आणि कसं होतं माहिती आहे, त्याला डायनो शेक मी आवडत नाही. आणि मग त्यात मला डायनो शेक नाही घ्यायचं, तू माझं शूटिंग केलं असं तसं चालू होतं. मग तिकडून लगेच सासूबाई माझ्या लगे म्हणतात नको कधी जाऊ दे, त्याला नाही आवडत. म्हणजे असं होतं बघा, नॅचरली नातवांकडे जास्त ओढा असतो ना, त्यामुळे थोडंसं अशा गोष्टी होतात. आता चहा करते. आता चहा काजू कतली द्यायचे नाही करते. अहो झालं का तिथलं काम, तुझं काम मलाच पैसे.
माझ्यासाठी आणि सासूबाईंसाठी चहा आणि मासरी अफ्रेश बनवलेला आहे. चिकू चाललेला आहे स्कूलला, तन करत चाललेला आहे आणि सासूबाई चाललेला आहोत त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी कॅबमधून. पोचलेला आहोत हॉस्पिटलला आणि त्यांना थोडीशी मनात भीती वाटत होती, पण मी म्हटलं आधीचं ऑपरेशन झालेलंच आहे, आपलं सेकंड ऑपरेशन चालू आहे, त्यामुळे नका काळजी करू असं बोलणं चालू होतं आमच्या दोघींचं. सावकाश घाई करू नका. ऑपरेशनच्या आधी डोळ्यामध्ये औषध घालून डॉक्टर म्हणले ते डोळे झाकून ठेवा, कारण की ऑपरेशन करायला खूप इझी जाते ह्यासाठी. आणि खूप वेळ झाला, मी अर्धा तास तरी डोळे झाकून झालं त्यांचं. चष्मा कंटिन्यू रेडफोर्ट आणि मॉक्सी आहे का जे आहे ना हे 1 नंबरचं तासाला टाका. उद्यापासून हे कमी करायचंय. हे फाईलमध्ये रिसिट लावून द्या ना डिस्चार्जचं, हे पण द्या. सासूबाईंचं ऑपरेशन खूप छान पद्धतीने सक्सेस झालं. त्यानंतर जे काही हॉस्पिटलची प्रोसेस वगैरे असते बघा, सगळं मी पूर्ण केली आणि त्यानंतर बघा आता मी चाललेले आहोत आम्ही दोघी पण घरी. आणि वरती असतानाच मी कॅब वगैरे बुक केलेली होते, कारण खाली गेल्यानंतर रोडवरती बसायला कुठे जागा वगैरे नसते ना, त्यामुळे आधीच बुक केली आणि 5 मिनिटामध्येच कॅब मिळते तसंही आपल्याला कुठेही गेल्यानंतर. त्यामुळे म्हटलं आधी कॅब बुक केली आणि नंतरच्याला मग सासूबाईंना म्हणलं तुम्ही हळूहळू पुढे चला, थोडेसे पैसे पे करायचे होते ते केलं मी. आणि त्यानंतर आम्ही चाललेलो आहोत घरी. आणि घरी गेल्यानंतर बघा इथे त्यांचा ड्रॉप लगेच घालायचं होतं, 1 तासाला त्यांना ड्रॉप घालायला सांगितलं आहे. आणि ते सगळं व्यवस्थित मला करायचं होतं त्यांचं, कारण की हे ड्रॉप जे घालतात ना, पेन किलरचे ड्रॉप असतात ॲक्च्युली, की त्यांना जेणेकरून कसलाही त्रास होऊ नये म्हणून स्वतःला तर ड्रॉप अजिबातच घालता येत नाही बघा, कारण की त्यांचं पहिलं ऑपरेशन झालं त्या दिवशी तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे, पण हे अजिबातच त्यांना जमतच नव्हतं. म्हणून मला 1 तासाला मी बरोबर अलार्म लावून वगैरे त्यांचं पूर्ण व्यवस्थित करत होते मी इथे, कारण की ते करणं खूप गरजेचं होतं. त्यांना त्रास होऊ नये हा एकच उद्देश होता, त्यासाठी माझं चालू होता इथे प्रयत्न. आणि मग त्यांच्या डोळ्यामध्ये ड्रॉप वगैरे घातला, आधीचा ड्रॉप पण आहे तो पण मी त्यांना म्हणलं ते पण घालून घ्यायचं आहे आपल्याला, कारण की उजव्या डोळ्याचं आधी केलेलं होतं, डाव्या डोळ्याचं आज केलेलं ऑपरेशन. मग त्यामुळे म्हटलं आपण व्यवस्थित असं घालूया, कारण की होतं म्हणजे त्यांना दुसरे जे सकाळचे ड्रॉप आहेत ना ते 1 आहेत ना दोन्ही डोळ्यातले, ते 1 टाईमच घालायचे होते. बाकीचे जे ड्रॉप आहेत ना 1 तासाला घालायचं होतं, 1 आठवडाभर आपल्याला तर घालायचं आहे, त्यामुळं व्यवस्थित असं हे करायचं. आणि बाकीचे ड्रॉप आहेत ते 1 महिन्यात पूर्ण हे करावं लागणार आहे, म्हणून थोडीशी काळजी घेणं फार गरजेचं होतं. त्यानंतर इथे बघा कावळा आलेला आहे आणि कावळ्याला ना इतकं आमच्या सासूबाईला सारखं काव काव काव. मग तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओमध्ये पण पाहिलं की कावळा कसं करतो. आणि इकडे बघा पिजन पण थांबलेलं आहे. पक्ष्यांचं कसं असतं बघा, एकमेकांचं ओढून अजिबात खात नाही ते. आणि ते कावळ्याला चपाट टाकले कावळा खातोय, पण पिजन शांत उभा राहिले, पण भांडणं करून खाणं विणं असला अजिबात प्रकार नसतो बघा पक्ष्यांमध्ये. किती छान पद्धतीने. आणि सासूबाई म्हणत होत्या मला दे चपाती वगैरे, आणि मी त्यावेळेस कपडे चेंज करत होते, तर त्यांनीच कावळ्याला चपाती वगैरे टाकली. आणि ड्रॉप टाकल्यानंतर 5 ते 7 मिनटाचं आपल्याला शांत डोळे झाकून बसावं लागतं, असं काही खूप वेळ बसावं लागत नाही. त्यामुळे त्या कावळ्याला त्यांनी चपाती वगैरे टाकली. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fake. त्यानंतर थोडीशी विश्रांती वगैरे झाली आलेली आहे भाजी मार्केटला. भाजीचं इथे आमचे ते बाजार भरलेला होता, तर संध्याकाळ झालेला आहे. कपडे वगैरे चेंज केले, फ्रेश वगैरे झाले आणि ते आलेले आहे भाजी घेण्यासाठी. आणि लास्ट टाईम मी अण्णस घेतलेलं होतं ना, तर मी सासूबाईंना खूप आवडलं, म्हणलं चला ह्यावेळेस पण घेऊन जावं. कारण आमच्या घरात ना असं आवडीनं खूप सारं असं अण्णस खातेत असं नाही आहे,
पण चला म्हटलं त्यांना आवडलं होतं तर घेऊन जाऊ. आणि खरं सांगते अन्नस खूपच टेस्टी आणि छान होतं. यांचं कटिंग करायची जी सिस्टम आहे ना बघा ना किती छान पद्धतीने केलं. म्हणून म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करावा. किती छान त्यांनी असं शेप वगैरे दिलेला आहे. खरंच क्रिएटिव्हिटी हे फील्ड कसलं भारी आहे ना, एकदम मस्त असं वाटतं. त्यांना जरी शिकले नसले तरी पण किती छान पद्धतीने बघा ना कसं त्यांनी कट करून वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे. कारण घरी कट करायला गेलं ना त्याचे जे काटे असतात ना खाताना खूप त्रास होतो. आणि असंही माझं तर कसं आहे अन्नस खाताना ना पायनॅपल खाताना मला काय होतं की खाताना जरी यांनी काटे जरी सगळे काढले ना तरी आतमध्ये थोडंसं टोचल्याने होतंच. मला होतं पण घरामध्ये कोणाला तसं झालेलं नाही, पण मला होत होतं ह्याच्या आधी पण आणल्यानंतर आणि आता पण. आता सगळी भाजी वगैरे घेतली आणि आता मी जाणार आहे घरी. म्हणजे खरं सांगू का एवढे काही जास्त भाज्या वगैरे भेटल्या नाहीत मला. ॲक्च्युली कोथिंबीर आणि शेपूची भाजी घ्यायची होती, भेटलीच नाही. पण जेवढं काय भेटलं तेवढं मी घेतलं. मेन म्हणजे अननस आणि मला बटाटे आणि हिरवी मिरची घ्यायची होती, ते घेतलेले आहेच मी. आणि आता मी जाणार आहे घरी. घरी गेल्या भेटूया आपण. आता घरी आले आणि हे बघा भाजीचं जे आहे ना पटकन काढून ठेवा म्हणलं, कारण सकाळचा स्वयंपाक तर शिल्लक होताच म्हणून काही जास्त काही हे करायचं नव्हतं. आणि ते भोपळा चिगळ आणलेलं आहे म्हणजे सासूबाईला मला ते मुटका असतं बघा चिगळाचं ते बनवूया आपण. कारण की त्यांना मी कधी बनवलं नाही पण मुलांना पण खायला भेटेल आणि त्यांना पण चेंज होईल. कारण की कसं इथं आहे तोपर्यंत माझी इच्छा आहे की त्यांना जे काय जुन्या पद्धतीचं खाणं पिणं असतं ना त्यांना करून खाऊ घालायचं. आणि फॅन्सी फूड तर तसे मी ऑलरेडी करते, कारण पोरांमुळं तर करावंच लागतं ते. आणि ते पण त्यांना आवडतं, असं नाही की जुन्या पद्धतीचं आवडतं असं काही नाही आहे. सगळे म्हणजे त्यांना सगळे जे काय आपण बनवेल ना ते सगळं त्यांनी खूप म्हणजे खूप आवडीने खातात. खरं तर खूप मी स्वतःला हे समजते ना तर की कशा असतात ना, एकच भाजी केली 3च भाज्या केल्या आणि 2च भाज्या केल्या अशा करतात. पण माझ्या सासूला एक जरी भाजी केली तरी पण म्हणतात खूप छान झालं. असं कौतुक करायला पाहिजे बघा. काही नसतं जीवनात येऊन, फक्त कौतुक केलं तरी खूप मोठी गोष्ट असते. तर इथे मस्तपैकी पायनॅपल वगैरे आम्हाला सगळ्यांना खाण्यासाठी मी काढून घेते, कारण कॅरी बॅगमध्ये होतं ना ते खराब होऊ नये ह्यासाठी. तर चला तर मग आम्ही सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करतो. ऑरेंज म्हणते पायनॅपल. चला तर बाय, सगळ्यांनी काळजी घ्या. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते आणि सगळ्यांनी काळजी घ्या. भाजीपाला आता सगळं ठेवून घेते मी. ओके बाय, गुड नाईट.